काही स्वयंपाक करत असताना तुमची ही अशीच गडबडच असेल तर हे एक वाटण करा, जेणेकरून तुमचा टाईम आणि कष्ट दोन्ही वाचणार आहेत. करायचं काय आहे, खोबरं, त्याचे अर्धं लसूण आणि त्या अर्धं आलं घ्यायचं आणि हवी अशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल, पण टाकला तर कलर छान येतो. वाटून ठेवायचं. हे वाटण आठवडाभर चांगलं राहतं. हे तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये टाकू शकता, जर तुम्हाला पातळ भाज्या हव्या असतील तरीसुद्धा. इकडे मी छोल्याची भाजी करते, चला त्याची रेसिपी बघूयात. ते थोडासा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं खोबरं हे सगळं घेतलेले त्याचं वाटण करून घेतलं. त्यानंतर इथे छोट्याशा कुकरमध्ये माझ्या तेल गरम केलं, त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि जिरं इतकंच टाकले. बाकी जास्ती खडे मसाले टाकायचे नाहीत, कारण ते काढताना खूप खाताना कुठंतरी इरिटेट वाटतं. त्यानंतर त्यात चांगलं वाटण परतलं की छोले मसाला, लाल तिखट, हळद आणि घरगुती लाल तिखट, आपला मसाला, चटणी ते टाकून घ्यायचं. भिजवलेले छोले टाकले. छोले इथं मी शिजवून घेतलेले नाहीत, फक्त भिजवून घेतलेले आहेत. आणि कुकरमध्ये लागलं असं पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. खूप जास्त शिट्ट्या करायला लागत नाही, छोले पटकन शिजतात. तर इकडं मी मऊसूद असं पीठ मळून घेतलेलं आहे. इथं मी चपातीपेक्षा छोटं आणि फुलक्यांपेक्षा थोडं मोठं अशी एक चपाती टाईप करते आणि इथं मी तेल लावणार नाही, अशा प्रकारे भाजून घेते.